अशक्य ही सारे करीतो शक्य. श्री स्वामी समर्थ. 10 एप्रिल म्हणजे स्वामींचा प्रकट दिन. भाविकांसाठी आज सोनी असा दिनू. आपल्यापैकी अनेकांना स्वामी महाराजांचा जन्म कधी झाला, महाराज कुठून आले, कसे आले जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. खरं तर याबाबतची माहिती कुणालाच नाहीये. मात्र स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची एक आख्यायिका सांगितली जाते. तसेच अनेक संदर्भ यावेळी देण्यात येतात. ही कथा आहे 1885 सालची. आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम कर्दळी वनात एक लाकूड तोड्या फाटी गोळा करण्यासाठी आला होता. झाडावर चढला आणि लाकूड तोडत असताना अनावधानाने कुऱ्हाड त्याच्या हातातून निसटली आणि थेट वारुळात रुतून बसली. कुऱ्हाड घेण्यासाठी लाकूड तोड्या खाली उतरला. पाहतो तर काय, वारुळातून रक्त वाहू लागले. मात्र याच वारुळातून दिव्य अवतार श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. प्रथम दर्शनी लाकूड तोड्या प्रचंड घाबरला. तो स्वामींची माफी मागू लागला. आपल्यामुळे स्वामींची तपस्या भंग झाली, यामुळे तो प्रचंड अस्वस्थ झाला. माझ्याकडून अजाणतेपणामुळे झालंय असं म्हणत अगदी कनवाळूपणाने त्याने माफी मागितली. याच वेळी स्वामी महाराजांनी लाकूड तोड्याला अभय देऊन आशीर्वाद दिला. खरं तर परमेश्वराला ना आदी असतो ना अंत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती आजही प्रत्येकाला अनुभवायला मिळते.